हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू DNR डेली फॅमिली ब्लॉग्स. आज माझा उपवास आहे आणि हे गेले जॉबला. आता मी दुर्वासाठी चपात्या बनवते. आंघोळ वगैरे झाली आहे, चहा पाणी झालं आहे. आता चपात्या बनवते. दुर्वा खेळते. तुम्हाला मिनी ब्लॉग किंवा शॉर्ट व्हिडिओ बघायला भेटेल. तिची खेळणी आणि तिची खेळ खूप पसारा करत असते आणि खेळत असते. आता मी माझा ब्लॉग कंटिन्यू करते, चपात्या बनवते. मी परत आलेली आहे माझ्या इव्हिनिंग टी सोबत तुमच्याबरोबर गप्पा मारायला. आणि आता वाजलेत संध्याकाळचे 4:30. दुर्वा झोपलेली आहे. आज माझा उपवास आहे. दुर्वा झोपली आहे आणि मी चहा घेत आहे. आज ते ऑफिसला गेले, पण तोपर्यंत चहा घेऊया आणि गप्पा. मी आता चहा पित आहे म्हणून माझ्या लहानपणीची चहाची गोष्ट तुम्हाला सांगते. आम्ही लहान असताना आमच्या घरची दूध डेअरी होती आणि खूप साऱ्या म्हशी होत्या. विठ्ठल दूध डेअरी असं आमच्या डेअरीचं नाव होतं. आणि आम्ही तेव्हा लहान म्हणजे किती 7-8 असे, त्यापेक्षाही कमी, 4-5 वर्षाचे. म्हणजे लहानपणापासूनच म्हशी होत्या आमच्याकडे. आणि आम्ही 6-7 वर्षाचे असणार तेव्हा आमची स्वतःची दूध डेअरी होती. भरपूर दूध, जणू काय दुधाची गंगाच आमच्या घरात होती. तर पण आम्हाला दूधपेक्षा चहा जास्त प्रिय. चहा पण तेवढाच छान असायचा, म्हणजे दुधाचाच असायचा. पण आई झाल्यावर आईला काय वाटतं आपल्या मुलांबद्दल ते आई झाल्यावर आईला समजतं. ते मला आता समजतं. तर माझ्या मम्मीला असं वाटायचं, किंवा माझी मम्मी, काकी, आमची जॉईंट फॅमिली होती म्हणून असं वाटायचं त्यांना की आमच्या पोरांनी, माझ्या काकाचे 3 भावंड आणि आम्ही 3, मी एकटी आणि मला 2 भाऊ. माझ्या मम्मीला किंवा काकीला असं वाटायचं की आमच्या मुलांनी चहा न पिता दूध पिलं पाहिजे. आणि आम्ही खूप बारीक होतो. सगळे गल्लीतले असं मस्करीत बोलायचे, खात्या पित्या घरचे पोरं कसे बारीक आहे, सुकडे असं. तर माहीत नाही, अंगाला लागायचंच नाही. खूप खायचो तरी, पण आम्ही दूध नाही प्यायचो. घरचं दूध असून असं असतं ना, जे आपल्याकडे आहे त्याची किंमत आपल्याला नसते, किंवा ते कदाचित आपल्याला आवडत पण नाही. कारण त्याचं काय माहीत नाही, पण आमच्याबद्दल पण असंच व्हायचं. ते आम्हाला आवडायचं नाही. एकदा ते व्हाईट कप असायचा असा सेम, त्याच्यात ते दूध भरून ठेवायचे. आम्ही यायच्या अगोदर, जा पटकन जा, ब्रश करा, जो ब्रश करेल त्याला, जो अंघोळ करेल त्याला चहा भेटेल असं बोलायचे. आम्ही जायचो धावत, ब्रश करायचो, अंघोळ करायचो पटापटा आणि यायचो. ते व्हाईट कप असायचा आणि त्याच्यात अगोदरच दूध भरून ठेवायचे आणि जरासा चहा ओतून आमच्यासमोर चहा ओतायचे पटकन आणि आम्हाला द्यायचे. आम्ही आलो बघायचो, असं काही एवढं लक्ष नाही द्यायचो. पण नंतर लक्षात आलं, आपल्या चहाला काही चवच लागत नाही आहे. म्हणजे गोड कमी होऊन जायचा तो. म्हणून असं 1-2 दिवस, 4-5 दिवस, कदाचित आठवडाभर आम्ही पिलो असणार. पण आमच्या नंतर लक्षात आलं, नाही आम्हाला नको, आमच्यासमोरच चहा होता सांगायचो, आमच्यासमोरच दे आम्हाला चहा असं बोलायचं. मग त्यांची ती ट्रिक फेल गेली. नंतर अशी ट्रिक त्यांनी शोधून काढली, जो 1 ग्लास दूध संपवेल त्याला चहा भेटेल, नाहीतर नाही, अजिबात चहा मिळणार नाही. मग आता तर आमची वाट लागली. 1 ग्लास दूध संपवायचा तेव्हाच चहा भेटेल, आणि चहासाठी काय पण, मग दूध पण प्यायला लागेल तरी चालेल. मग ठरवलं, मग पटकन दूध घ्यायचो, पटापट पिऊन टाकायचो, पटकन चहा शोधायचो. चहा पिल्यावर मग दूध विसरून जायचो, कसं होतं काय होतं माहीत नाही. चहा भेटला ना, दूध प्यायला लागेल तरी चालेल, पण चहा प्यायचाच आहे आम्हाला असं. मग ते लॉंग टाईम चाललं, कारण ऑप्शनच नाही. दूध पिलं नाही तर चहा नाही असं त्यांनी ठरवलेलंच होतं. आणि दूध भरपूर घरचं शुद्ध प्युअर असल्यावर त्यांनाही वाटायचं की आमच्या पोरांनी प्यावं.
मग ती ट्रिक लॉंग टाईम चालली. मग आम्ही प्यायचो, चहासाठी फक्त दूध प्यायचो आणि मग चहा प्यायचं दूध पिल्यावर. अशी ती चहाची गोष्ट. आणि गावाकडे जे पोरं वाढलेले असतात त्यांना लहानपणापासूनच ती सवय होते. आता मी दुर्वा 3 वर्षाची झाली कंप्लीट, तिला आता आजपर्यंत चहा दिला नाही आणि ठरवलं आहे देणारही नाही. ती पण अशीच दूध पित नाही आणि मलाही वाटतं माझ्या मम्मींसारखं की तिने दूध प्यावं, पण ती पित नाही. तर मग तिला चॉकोज ॲड करून देते, मिल्कशेक बनवून देते, आईस्क्रीमसारखं काहीतरी बनवून देते, स्मूदी वगैरे, किंवा बासुंदी असते असं घट्ट दूध बनवून थोडीशी शुगर ॲड करून. आईस्क्रीम आहे थंड फ्रीजरमध्ये ठेवून थंड झाल्यावर आईस्क्रीम सांगून तसं खाऊ घालते. खूप काही काही नवीन नवीन ट्रिक शोधते मी पण ती दूध पितच नाही. दूध बघून तिला चहा तर माहीतच नाही अजून आणि चहा मी कदाचित देणारही नाही तिला. आता मला आहे सवय, माझी तर किती वेळा किती प्रयत्न केला आहे, चहा माझा सुटतच नाही. कोण माझ्यासारखं आहे त्यांनी कमेंट करून नक्की सांगा ज्याला चहा खूप प्रिय आहे. मला खूप प्रिय आहे, खूप प्रिय आहे. म्हणजे मी खूप प्रयत्न करूनही चहा सोडू शकत नाही. अशी कोणाला असते ना कसल्या कसल्या गोष्टीची असते सवय जी ती सुटत नाही, तशी मला एक सवय जी चहाची नाहीच सुटत. खूप प्रयत्न करूनसुद्धा त्याचे बेनिफिट्स किंवा साईड इफेक्ट्स माहीत असूनही ना सुटत नाही चहा. अशी ती लहानपणापासूनची गोष्ट चहाची. चहा पिता पिता आठवली म्हणून तुमच्याबरोबर शेअर केली. तुमच्या पण अशा काहीतरी आठवणी असतील तर मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सबस्क्राईब केल्यावर बेल आयकॉनवर ऑलला क्लिक करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही ते विदाऊट स्किप करता बघू शकाल. थँक्यू. तुमच्याबद्दलही काहीतरी असतील अशा गोष्टी लहानपणीच्या ज्या तुम्हाला आठवल्या. माझी ही चहाची स्टोरी ऐकल्यानंतर ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगू शकता. थँक्यू. आणि आज माझा उपवास आहे. आता मी थोड्या वेळा जेवणाची तयारी करेल आणि आपण ब्लॉगसुद्धा कंटिन्यू करणार आहे. आज नवीन मेंबर ॲड झाला आहे फॅमिलीत. मी तुम्हाला अनबॉक्स करून दाखवणारच आहे. म्हणजे सेल्फ कॅमेरा होल्ड करून मला ते पॉसिबल नाही होत आहे, म्हणजे अनबॉक्स करायला आणि तुम्हाला दाखवायला. म्हणून मी माझ्या मिस्टरांची वाट बघते. ते आल्यावर मी अनबॉक्स करून नवीन मेंबर कोण आहे ते दाखवणार आहे. तुम्ही नक्की बघा आणि कमेंट करून सांगा. ते बघा नुकतेच जॉबवरून आलेले आहेत. काय आणलं पप्पांनी दुर्वा? तुला काय आणलं पप्पांनी? मला एक दे ना. कुठचा पण? येलो वाला दे, ग्रीन वाला दे. हे बघा दुर्वाने काय दिलेलं आहे. हे असं कोण जेवतो सांगा मला. ही इथे जेवण भरवायला बसली. चल बाळा इकडे. आणि ती बघ कुठे. ऐ पडशील बेटे, लागेल तुला पायात. तुझे छोटे छोटे फ्रेंड. हा इकडे जवळ. आधी खाऊन घे. जा. खाली बघता येत नाही. येस बेबी. बुबू इथे पापा दे असं बोलली. Just a little bandage and a little kissy. Bye bye boo boo. Bye bye bye. और बटरफ्लाय कसं? अच्छा भिंतीवर बसलं बटरफ्लाय. आता दरवाजावर बसला. हे हात तिकले. चल. शू 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 शू. बरं तू खातो बटरफ्लाय? नाही. आता असे सपाटे
देणार आहे बटरफ्लायला मी. माझं बटरफ्लाय फेवरेट आहे. वा बटरफ्लाय एकदम. पाणी पी बटरफ्लाय. बटरफ्लाय बटरफ्लाय वेर आर यू गोइंग. इकडे आधी खाऊन जा बाळा. बटरफ्लाय बटरफ्लाय इटिंग द राईस. काय घेतलं गाई? सरप्राईज. पॅकिंग बघा कशी आहे. मिसिंग प्रॉडक्ट्स असले ना मग दाखवते त्यांना. टँग टँग. अच्छा, म्हणजे व्हिडिओ बनवायला सगळे मला बोलले पण नाही तू. सरप्राईज. वा, यूट्यूबसाठी एवढी मेहनत चालू आहे. एवढंच आहे ते मोबाईल लावायचं वगैरे. काय माहिती बघते ना काय काय. अच्छा, त्याच्यामध्ये सेटअपच करून दाखवते तुला. हे तर नाही लावायचं. दाखव बाळा. काय हो? नाही समजत नाही. दाखव बाळा हे. नाही हो. बघा जरा करून द्या मला. बंद करू. उपास सोडते. काय काय? आज माझा उपवास होता ना. चपाती, भात, वरण, कोथिंबिरीची वडी, टोमॅटो कांद्याची चटणी, लोणचं, ही खोबऱ्याची वडी आणि पापड. या सगळे जेवायला. सुरुवात करते. सुरुवात गोडापासून करते. ओम नमः शिवाय. आज माझा उपवास होता, तो मी सोडला आहे. तो तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच. आता जेवण वगैरे झालं आहे. सगळे भांडी वगैरे सगळं काम आवरलं आहे. आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बोल ना. काय बोलू? लाईक, शेअर, सबस्क्राईब. लाईक. येस. येस. गुड नाईट बोल सगळ्यांना. गुड नाईट. गुड नाईट. स्वीट ड्रीम. आदिल. बाय बाय.